पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की आपण UPSC MPSC चा अभ्यास करतोय, पण अभ्यासतोय काय तर ग्रीक विचारवंत का? पण ग्रीक विचारवंत अभ्यासतोय साधारणतः इसवी पूर्व 5व्या शतकातले का? हा पहिला प्रश्न आहे माझा. काय उत्तर दिलंय मी याचं सांगा. लिहून ठेवलंय. खरं आहे की अस्थिर झालेले ज्या मेजर 4 संस्कृती होत्या, ठीक आहे, त्यातले ग्रीक संस्कृती एक होती, इजिप्शियन संस्कृती एक होती, चायना आणि इंडिया. पण ह्यातला सगळ्यात जास्त लिहून ठेवलेला डेटा कुणाचा आढळतोय तर ग्रीक संस्कृतीचा. आणि त्यात पण अथेन्स जे शहर होतं त्या शहर राज्य संकल्पनेतलं त्यामध्ये ते जास्त आढळत आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की त्यानंतर ह्याचे 3 कोणते तर पहिला सॉक्रेटिस, प्लॅटो आणि मग अरिस्टॉटल. या तिघांचा आपण अभ्यास करणार आहे. तुम्हाला कळलं की ग्रीक विचारवंत का. त्यानंतर डायरेक्ट आपण शिफ्ट कुठं घेतोय तर डायरेक्ट 14व्या शतकात, मग मकियावेली. ऑब्स, लॉक, पुन्हा लगेच पुन्हा 19व्या शतक, 18वा 19वा, ज्यामध्ये मग जेरेमी बेंथम युटिलिटेरियन फिलॉसॉफी त्या काळातली ती आधीच सुरू झाली होती. पण मग पुन्हा कार्ल मार्क्स हे सगळेच पुढे चालू होणार आहे. आता हॅना अरेंट म्हणूयात आपण, ग्राम्स्की म्हणूयात, सगळे जे येत आहेत ते पुढचे, रुसो. पण आता आपण ह्या सगळ्यांचा विचार करायचा नाही, आता फक्त आपण ह्या तिघांचा विचार करायचा असं सांग. आणि जर काही खूप कमी शब्दांमध्ये एकेका प्रत्येकाला डिस्कस करायचं असेल तर आपण पहिल्यांदा सॉक्रेटिस डिस्कस केला होता काल. आणि तुम्हाला कळत न कळत तुम्हाला मी सगळं सॉक्रेटिसचं सांगितलं होतं. आणि स्वप्नील दादाने पण पहिल्या सेशन मध्ये सॉक्रेटिस सांगितलं होता. मी हे सारखं सारखं का सांगतोय की एकदा हे सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल जर चांगले झाले तर पुढचे पटपट समजायला चालू होतात, कारण ते डोक्यात कुठेतरी बसतं ते. कसं ओके, आपण आधी सॉक्रेटिस बघूयात, मग ह्याच्या प्रश्नावर जाऊया. ह्याचा प्रश्न तुम्हाला सगळ्यांसाठी सांगून ठेवतो फक्त मी. ह्याचा प्रश्न हा आहे की सॉक्रेटिस आणि प्लेटो यांच्यामध्ये काही मतभेद होते का. पण त्याच्या आधी सॉक्रेटिस समजावून घेऊयात आपण. सॉक्रेटिस, सॉक्रेटिसचं वैशिष्ट्य काय आहे तर तो काय होता, अडाणी होता. बरोबर आहे, तो निरक्षर होता, पण तरीही तो काय होता, तरीही तो तत्वज्ञानी होता. बरोबर आहे. म्हणजे हा पहिला राजकीय तत्वज्ञ म्हणतात प्लेटोला, फर्स्ट पॉलिटिकल फिलॉसॉफर. आणि पहिला राजकीय शास्त्रज्ञ कोणाला म्हणलं जातं तर अरिस्टॉटलला म्हणलं जातं. लक्षात घ्या, तो फरक आहे. म्हणजे नेहमी प्लेटोवरचा प्रश्न ज्या वेळेला येईल त्याची सुरुवात अशी होत असते. पण हा काय तर हा तत्वज्ञ होता. आता त्याला मी राजकीय तत्वज्ञ म्हणलो का नाही, त्याचं कारण काय की त्याला राजकीय तत्वज्ञानाबद्दल जास्त काही बोलला नाही तो. पण तो तत्वज्ञ होता का, तत्वज्ञानी होता का, होता. त्याचं मत काय होतं की जिथून ते चालू होतं त्याचं मत, त्याने कुठली सिद्धांत मांडला, ज्ञानाचा सिद्धांत. बरोबर आहे, ज्ञानाचा सिद्धांत. आपण मुलांना प्रत्येकाचं बघितलं की आपण काय म्हणतो की प्रत्येकाचा एक काहीतरी सिद्धांत आहे आणि त्याच्यावर त्याने सगळी त्याची फिलॉसॉफी बिल्ड केली आहे. पण प्रत्येकाच्या आयुष्याचा काहीतरी पर्पज आहे, त्याच्या सिद्धांताचा पण काहीतरी पर्पज आहे. तर सॉक्रेटिसच्या सिद्धांताचा पर्पज काय आहे रे. आता दादाने पण शिकवलंय, तुम्ही काल पण थोडं तरी वाचलंय. सांगा बघू मग सॉक्रेटिसच्या त्याच्या जीवनाचा, त्याच्या तत्वज्ञानाचा काय वाटतोय पर्पज.
राज्याला अंतिम सत्य मानलं. बर, आता बघा, तू परत एक अजम्पशन सांगतोस, कळतंय? त्याने राज्य म्हणजे स्टेट, राज्य म्हणजे ह्याला काय म्हणायचंय, स्टेट, ते चालवतायत राज्य, ते त्याला त्याने काय मानलं, अंतिम सत्य मानलं. बरोबर आहे. पण मी म्हणतोय पर्पज काय? ज्ञान, ज्ञान मिळवण्यासाठी काय नाही. बघ, तो पण वे आहे जाण्याचा. मी काय म्हणतोय, मूळ हेतू काय आहे ज्ञानाचा? जसं प्लेटो, येस, लक्षात घ्या, हेतू काय आहे त्याच्या आयुष्याचा? चांगले जीवन. त्याच्या आयुष्याचा हेतू काय आहे? चांगले जीवन. आणि ते चांगले जीवन जगण्यासाठी काय? तर चांगले जीवन जगण्यासाठी त्याचं मत आहे, मिळवायचंय ज्ञान. येस, मग ज्ञान कसं मिळवायचं यासाठी त्यानं काय मांडला? ज्ञानाचा सिद्धांत. लक्षात घ्या मुलांनो, त्याला काहीतरी लिंक आहे. त्याच्या आयुष्याचं काय आहे की वी शुड लीड अ हॅपी लाईफ, गुड लाईफ. म्हणजे चांगला चांभार होणे फक्त गरजेचं नाहीये, तर काय म्हणतोय तो माणूस. चांभार ही संकल्पना चुकीची करतो तिथे, पण ठीक आहे. आता आपण ते मराठीमध्ये कन्वर्ट करतोय, त्यामुळं आहे तसं वाक्य वापरावं लागतंय. पण मग त्यासाठी काय करायचं? ज्ञानाचा सिद्धांत. ज्ञान कसं मिळवायचं? तर एका बाजूला सॉफिस्ट होते, सॉफिस्ट जे त्यावेळेचे विचारवंत, ग्रीक मधले विचारवंत, ज्यांना वाटायचं की ज्ञानावर आमची मक्तेदारी आहे. सॉफिस्ट लोकांना, त्यातला एक ग्रुप आहे, त्याला काय वाटायचं की ज्ञानावर आमची मक्तेदारी आहे, की आम्ही देणार आहे ज्ञान. कळतंय? पण मग ह्याला विरोधात्मक कुणी कुणी केला? तर सॉक्रेटिस. तो म्हणतोय कशा कशा प्रकारे ज्ञान मिळालं जातंय? तर प्रत्येकाशी केलेल्या संवादाद्वारे. बरोबर आहे. आता संवाद करताना ज्ञान मिळतंय, याचा अर्थ की दोघं इक्वल पाहिजेत. एखाद्या गोष्टी एक चांगला एक वाईट पाहिजे, म्हणजे एक कमी पाहिजे. याचा अर्थ आहे की सॉफिस्ट सांगतायत तेच खरं नाहीये, की सामान्य लोकांच्याकडे पण ज्ञान असतं, या ह्याच्यावर तो चालतो. आणि तो म्हणतोय की ज्या संवादातनं, त्याला तो काय म्हणतोय, सिद्धांत, डायलेक्टिक्सचा सिद्धांत, संवादाचा सिद्धांत असं म्हणलं तरी चालेल तर मराठीमध्ये. हे डायलेक्टिक्स, इंग्लिश कंसामध्ये हे डायलेक्टिक्स हा वर्ड वापरा. त्या डायलेक्टिक्स मधनं काय होतंय की एक जण मुद्दा मांडतोय, थिसिस, दुसरा जो मांडतो त्याला काय म्हणतो आपण? अँटीथिसिस. आणि ह्या दोघांच्या एकत्रीकरणातून काय होतंय? सिंथेसिस. दोघांच्या एकत्रीकरणातून काय होतंय? सिंथेसिस. कळतंय का रे? आणि त्या आपल्याला सिंथेसिस, सिंथेसिस म्हणजे त्याचं मत आहे ज्ञान आहे. एक बाजू मांडली, तू दुसरी बाजू मांडलीस त्यात त्याची, आणि त्या दोघांचं एकत्रीकरण झालं आणि मग ते ज्ञान मिळालं. त्याचा अर्थ आहे की त्याचं मत आहे की लॉजिक आणि रॅशनॅलिटी, की बुद्धी प्रामाण्यवाद आणि विवेक विचार यांच्यातर्फे ज्ञान मिळू शकते. कोणते दोन मुद्दे मांडले मी संवाद करताना? बुद्धी प्रामाण्यवाद आणि दुसरा कुठला म्हणलो मी? विवेकनिष्ठ विचार. यातून तो म्हणजे काय होते? ज्ञानाची निर्मिती. स्वतःला ओळखा. म्हणजे तो काहीतरी स्वतःला जास्त येते असं दाखवत नव्हता. तो काय म्हणत होता की सहज तुम्ही बोलत चला आणि त्यातनं तुम्हाला काय आहे ते आपोआप स्वतःच उत्तर मिळत जाईल. फक्त त्यानं त्याची मेथड काय सांगितलेली आहे? संवादाची मेथड. आणि हे म्हणताना तो काय म्हणतोय की ज्ञान महत्वाचं आहे, म्हणून तो काय म्हणतोय इथे? नॉलेज इज व्हर्च्यू. व्हर्च्यू म्हणजे काय? सद्गुण. ज्ञानच मुळी सद्गुण आहे.
त्या डायलेक्ट्रिक्सचा त्यांनी शब्द वापरलाय खरं तर द्वंद्ववाद. वाक्य अजून एक काय लक्षात ठेवायचं आहे, ज्ञानच मुळी सद्गुण आहे. आणि अजून एक वाक्य लक्षात ठेवा की विचारांनी तपासून न घेतलेले जीवन, विचारांनी तपासून न घेतलेले जीवन हे जगण्यायोग्य नसते. इंग्लिश मध्ये. ओ आता तू मला स्ट्राईक केलास दुसरं. आता कसं आहे बघ की देताना तुला वाक्य असं तसं देऊन चालत नाही. इट शुड नॉट बी अ ट्रान्सलेशन. Knowledge, unexamined life is not worth living. Unexamined life is not worth living. मला प्रत्येक वेळेला कदाचित मराठी सांगता येणार नाही, मी तुला पाठवून देईन नंतर. कळतंय का रे मी तुम्हाला काय म्हणतोय? मुलांनो लक्षात घ्या की ज्ञान आहे, पण आता आपण थिअरी ऑफ आयडिया शिकलो होतो. ठीक आहे. आयडिया म्हणजे कल्पना. खरं कल्पनेचा सिद्धांत म्हणतो, पण आपण काल बघितलं की ऍक्च्युली ती कल्पना नाहीये, ते कल्पनेच्या पुढचं काहीतरी म्हणायचं त्याला आयडिया म्हणजे. तो काय म्हणतोय की रियालिटी ही आयडियातून जन्माला येते. म्हणजे रियालिटी इज अ शॅडो ऑफ आयडियाज. काल बघितलं ना की खरं वास्तवता जी असते ती कल्पनेचं काय आहे, कल्पनेची सावली आहे. त्याचा अर्थ की आयडिया काहीतरी मोठी संकल्पना आहे, पण ह्याचा उगम कुठे आहे, तर उगम इथून आहे, ज्ञान. सॉक्रेटिस काय म्हणतोय बघा की ज्ञान आहे, ज्ञानाचा सिद्धांत आहे, तो संवादाद्वारे बाहेर येतोय, पण मूळच्या ज्ञानाचा उगम कुठे होतोय, कुठे होतोय म्हणतोय तो, तर इंग्लिश मध्ये त्याला म्हणलं जातं सोल. आता प्रॉब्लेम आहे की आता मराठीमध्ये काय, तर आत्म. म्हणजे ज्ञानाचा उगम जो आहे तो कुठे होतोय, तर आत्म्यामध्ये, आंतरिक विचारांमध्ये. आंतरिक विचारांमध्ये ज्ञानाचा उगम आहे. तुम्हाला लक्षात येत असेल बघा, म्हणजे आपली एखादी कल्पना, एखादी आयडिया कुठे डेव्हलप होते, म्हणजे प्लेटो ज्या वेळेला, लक्षात घ्या सोक्रेटिसचा खूप प्रभाव आहे ना प्लेटोवर, तर प्लेटो ज्या वेळेला म्हणतोय की रियालिटी इज अ शॅडो ऑफ आयडियाज, आणि त्याच्या द रिपब्लिक मध्ये तो हे समजावण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळेला तो म्हणतोय की समजा एखादा कारपेंटर आहे, सुतार आहे, तर तो एक त्यांना आणलंय डोक्यात की ह्या लाकडापासून मला अशी वस्तू बनवायची. तिच्या आधी काहीतरी डोक्यात कल्पना आहे ना, ती कल्पना मग वास्तवतेत येते. कळतंय का मी तुम्हाला काय म्हणतोय? म्हणून त्याचा अर्थ आहे की रियालिटी इज अ शॅडो ऑफ आयडियाज. आला लक्षात? पण याचा अर्थ आहे की आयडिया, लक्षात घ्या मुलांनो, आयडिया शुड बी नॉलेज. म्हणजे ती जी कल्पनेचा उगम झालाय ना, त्याचा उगम कशातून झाला पाहिजे, ज्ञानातून, म्हणजे या संवादातून, डायलेक्टिक्स मधून. मग ती आयडिया खरी आहे. लक्षात येते का मी काय म्हणतोय तुम्हाला? म्हणजे ते जर वरच्यावर आले त्याला अर्थ आहे का, नाहीये. काय अजून अनेक वाक्य आहेत ती समजावताना हे अनेक गोष्टी येत जातील. अनेक अशी प्रश्न की वरच्या ह्याच्यात दिलंय बघा तुम्हाला नोट्स मध्ये. तुम्हाला वाटते का की देव सर्व काही जाणतात? काही देव इतरांशी असहमत असतात का? सत्य आणि योग्य याबद्दल देव सहमत नाहीयेत. त्यामुळे काही देव कधी कधी चुकीचे असू शकतात. तर हे एकमेकाला असे विचारलेले प्रश्न आहेत. त्या प्रश्नातून मिळत गेलेली उत्तर आहेत. ते फक्त एक एक्झाम्पल आहे, त्या मूळच्या प्रश्नामध्ये जाऊ नका. त्याचं मत आहे की जर तुमचं राज्य ही संकल्पना जी आहे, ऍक्च्युली तो काय म्हणत होता की राज्य हे सर्वश्रेष्ठ आहे, राज्याचं कधीच चुकत नाही असं म्हणला ना सॉक्रेटिस. त्याच्या प्रश्नाच्या उत्तराकडे जातोय की राज्य हे कधीच चुकत नाही, ते नेहमी बरोबरच असते असं म्हणतो सॉक्रेटिस. असं का म्हणत असेल रे? म्हणजे मूळ तुम्हाला कळलं की त्याची मेन संकल्पना ही आहे ज्ञानाचा सिद्धांत.
ओके, ती आहे ज्ञान. ज्ञान कसं मिळायचं ते मग कळतंय तुम्हाला मी काय. मला तुम्ही जरा विचार करून सांगा रे की मग तो राज्याला एवढं महत्व का देतोय रे. बर, म्हणजे तुला वाटतं की तुझं राज्यावर नाही लोकशाहीवर विश्वास आहे. नाही, लक्षात घे, लोकशाहीवर तो कधीच बोलला नाही. तो म्हणतो की राज्य चुकीचं नसतं. हे कळलं एवढं? हे कळतंय जर लिंक इंटरलिंक होत आहे. सांगा मला. हिनं मगाशी प्रश्न विचारला आठवतोय तुम्हाला की एका बाजूला प्लेटो त्याचा शिष्य तो म्हणतो फिलॉसॉफर किंग पाहिजे. हा, आणि सॉक्रेटिसनं मात्र ज्या ठिकाणी लोकशाही आहे त्याचं ऐकलं. काय वाटतंय तुम्हाला? राज्य कधीच चुकत नाही असं सॉक्रेटिस का म्हणत असेल? आता काही गोष्टी तुमच्या पुस्तकात नाहीत मिळणार आहेत, लक्षात घ्या. तर विचारांती आपल्या विचारांती येणार आहेत. तुम्हाला मी काल पण बोललो की तुम्हाला बोलायची सवय पाहिजे. हा, म्हणजे प्रत्येकाला जो राज्य करत असेल तर त्याला प्रत्येकाला बोलायचा संधी असते. जेव्हा त्या लेवलला संवाद होतात तिथून पण बरोबर. त्याला वाटत असेल. मुळात हे तुझं मुद्दा बरोबर आहे. तरीही पण अनेक वेळेला की ह्या सगळ्यावर सॉफिस्ट लोकांचा प्रभाव होता. म्हणजे सॉफिस्ट लोकांच्यामुळे केला. त्यांचा याला विरोध होता. जरी लोकशाही असली तरी ती काय फ्लॉलेस होती का? तर नव्हती. याचा मूळ संकल्पनेतच आहे त्याच्या. तो म्हणतोय की एखादं राज्य उत्पन्न झालं, एखादी राज्याची उत्पत्ती झाली तर त्याच्या मागे काय असणार आहे? ही रियालिटी आहे ना. ह्याच्या मागे काय असणार आहे? आयडिया, कल्पना असणार आहे ना कुठली तरी. कल्पनेला खरं तर आपण शब्द सत्य वापरतो की जर एका सत्यातून एका कल्पनेतून अशा मोठ्या राज्याची उत्पत्ती झाली आहे तर नक्कीच हे काहीतरी मोठं आहे. आणि त्यामुळे राज्य कधीच चुकत नाही. कळतंय का मी तुम्हाला काय म्हणतोय? तो त्याचा एवढा त्याच्या कल्पनेवर विश्वास आहे, या आयडियावर, की आयडिया जर वेल बॅलन्स्ड असेल आणि त्याच्यातून उत्पत्ती होऊन त्याची निर्मिती झाली असेल, रियालिटीमध्ये आली असेल तर त्याला काहीतरी अस्तित्व आहे. म्हणून राज्य कधी चुकत नाही. आणि म्हणून ते त्याने केलं. आणि म्हणून प्लेटोनं याचा विरोध म्हणून काय केलं होतं मुलांना? कन्सेप्ट मांडली होती फिलॉसॉफर किंग. आपण ते त्याच्याकडे जाऊयात परत. आधी आपण हे कव्हर करूयात. सॉक्रेटिस म्हणजे एक अजून एक वाक्य म्हणतो की मॅन इज अ सोशल ॲनिमल. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. लक्षात घ्या की एकच वाक्य असं येऊ शकतं सॉक्रेटिसचं आणि एक्सप्लेन म्हणू शकतात ते. तुम्हाला जमलं पाहिजे आता हे की हे वाक्य तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की मॅन इज अ सोशल ॲनिमल. असं का म्हणला तो सॉक्रेटिस? आता आपण ह्याचं उत्तर शोधलं की नाही? राज्य कधीच चुकीचं नाहीये, याचं उत्तर शोधलं आपण. आणि ह्याच्यावर आपण चांगलं लिहू शकतो 150 वर्ड्स मध्ये. नक्कीच लिहू शकतो. हळूहळू कसं ते तुम्हाला कळेल. पण आता हा शब्द, ह्या वाक्याची फोड करायची आहे. आता माणूस हा सामाजिक प्राणी आहे. कशी कराल रे? माणूस काय काय वाईट हे समाजामध्ये कळतं म्हणून. बरोबर. मी परत तुम्हाला सांगतोय बरं का मुलांना, स्टिक टू इट्स कोर कन्सेप्ट. त्याची जी कोर्स कन्सेप्ट आहे ना त्याला स्टिक राहा, तुम्हाला उत्तर मिळतात. तो कुठला सिद्धांत मांडतोय? ज्ञानाचा सिद्धांत मांडतोय. कुठलाही प्रश्न येऊ दे सॉक्रेटिसवरचा, त्याचं फिरून फिरून उत्तर कुठे येणार आहे? कळतंय का? त्याने वेगळं आणखी काय मांडलंय का?
तो पॉलिटिबद्दल खूप कमी बोलतो बरं का, म्हणजे राजकारणाबद्दल, राजकीय ह्याच्याबद्दल तो खूप बोलतो. त्याची बाकीचे खूप संवादात्मक पुस्तक आहेत, लेखी काही नाहीये पण असे संवादात्मक आहेत. पण माणूस हा सामाजिक प्राणी आहे, याचा अर्थ आहे की तो एकटा जगू शकत नाही. एकटा जगू का शकत नाहीये? कारण चांगलं जीवन जगण्यासाठी कशाची गरज आहे? ज्ञानाची गरज आहे. आणि ज्ञान कसं मिळतंय? द्वंद्वात्मक पद्धत म्हणजे डायलेक्टिक्स, म्हणजे संवादातनं मिळतंय. याचा अर्थ आहे की त्याला ते ज्ञान मिळवण्यासाठीच ओके कशाची गरज आहे? पॉलिटिकल सायन्स आहे. एमपीएससी ऑप्शनल. तू कुठल्या ऑप्शनला चालली? सोशियोलॉजी. आय थिंक मग सत्यशोधक आहे का? कळते का मी तुम्हाला काय म्हणतोय? तर सामाजिक प्राणी का? तर कुठल्याही परत ज्ञानाचे सिद्धांत बघा किती सोपं आहे पॉलिटिकल सायन्स. तुम्हाला जर ते मेन कळलं ना रे पोरांनो, तुम्ही कसाही प्रश्न कसाही फिरवू शकताय. बाकीचे काही पण लिहू देत पोरं, वी रिअली डोंट केअर. आपल्याला कळलाय का प्लेटो? आपल्याला कळलाय का सॉक्रेटिस? संपला. कारण ही जी सगळी पुस्तकं आहेत, आता हे मला मी तुम्हाला जे सगळं सांगतो काही त्या पुस्तकातलं नाहीये, आपण विचार चालू ठेवायचा. कळतंय? मग हे सुचायला चालू होतं. जसं मला सुचतंय तर तुम्हालाही सुचणार आहे. कळतंय? कुठलाही आता ह्याचा एकच आहे, आता प्लेटोचा पण एक आहे, पण प्लेटोचे पुन्हा त्याने वेगवेगळे केलेत. ते कसे मांडायचे ते हळूहळू बघूयात. पण माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्याला काय हे वाक्य? तर परत आपल्याला म्हणलो की एकच सिद्धांत आहे, तर ज्ञानाच्या सिद्धांतावर. का? तर त्याच्या आयुष्याचाच पर्पज काय होता? की चांगलं जीवन जगायचं आहे, हॅप्पी लाईफ. आणि हॅप्पी लाईफ कधी जगता येईल? ज्यावेळी ज्ञान मिळवता येत आहे. मग ज्ञान कधी मिळवता येत आहे? तर द्वंद्वात्मक पद्धत. याचा अर्थ एकट्याने मिळवता येईल का? ते म्हणजे काहीतरी संवादात झाला पाहिजे. दोघं लागतायत, तिघं लागतायत, मग त्या ज्ञानाचा उगम आहे. आणि म्हणून तुझं आयुष्य पुन्हा व्यवस्थित होणार आहे. म्हणून माणूस हा सामाजिक प्राणी. कळलं का रे मी काय म्हणतोय? हे आपण पुन्हा 150 शब्दांमध्ये कसं मांडायचं ते बघूयात. ह्यामध्ये झालं पाहिजे. मग हॅप्पी लाईफ मध्ये वाक्य, चांगले जीवन मध्ये आलं पाहिजे. की सॉक्रेटिस म्हणतोय की फक्त चांगला चांभार होणे गरजेचे नाहीये किंवा पुरेसे नाहीये, तर काय होणं गरजेचं आहे? चांगला माणूस म्हणून जगणे गरजेचं आहे. आणि चांगला माणूस म्हणजेच काय? की ज्ञानाधिष्ठित. त्याचं आयुष्य कशावर जगलेलं असते? ज्ञानाधिष्ठित. आणि ज्ञान आलं की मग काय आली? कल्पना आली. ओके, मग कल्पनेची निर्मिती कशातून होते? तर द्वंद्वात्मक पद्धतीतून होते. तर ते शब्दांचा खेळ हळूहळू जमायला लागेल तुम्हाला. पुढे लक्षात घ्या की एकटा जगू शकतो की नाही हा एक प्रश्न वेगळा आहे. म्हणजे बघा की असा प्रश्न येत असेल ना तुम्हाला, की मग स्वतःला प्रश्न विचारू शकतो ना. कधी कधी देवादेवांमध्ये भांडण्याचं उदाहरण वरती दिलंय बघा. म्हणजे काय? आपल्या मध्ये पण दोन विचार असतात ना रे. सॉक्रेटिस म्हणतो ना त्यावेळेला की फक्त दुसऱ्याला प्रश्न विचारायचे नाहीयेत, स्वतःला पण प्रश्न विचारायचे. तुमच्या स्वतःच्या मध्ये पण दोन आहेत, ते काय म्हणतात बघायचं. आणि मग पुढे जात येते मग दुसऱ्याला विचारणे. कळतंय? तर हे तुमच्या त्या उत्तरामध्ये सगळं आलं पाहिजे. पण हे सगळं जगण्यासाठी मग समाज असणं गरजेचं आहे. म्हणून माणूस हा सामाजिक प्राणी आहे असे सॉक्रेटिस म्हणतो. कळतंय का रे? म्हणजे मी तुम्हाला आता व्हर्बटाईम सांगत नाही की असं असलं पाहिजे उत्तर, पण मी तुला एक आराखडा देतोय की कसं पण येऊ दे आता वाक्य सॉक्रेटिस बद्दल आपल्याला करता आलं पाहिजे. दोन स्टेटमेंट, नॉलेज इज व्हर्च्यू म्हण किंवा लाईफ इज नॉट वर्थ एक्झामाइंड, नॉट लिव्हिंग. द अनएक्झामाइंड लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग. ओके, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? वाक्य काय आहे की सॉरी, विचारांनी तपासून न घेतलेले जीवन जगण्यायोग्य नसते. बरोबर आहे? त्यानंतर माणूस हा सामाजिक प्राणी आहे, ते आले की इथे येणार. सद्गुणी राज्याबद्दलचं एक वाक्य आहे बघा त्याच्यावर, की ज्ञान हा सद्गुणाचा स्रोत असल्याने, सद्गुणाचा स्रोत म्हणजे नॉलेज इज व्हर्च्यू म्हणतो ना आपण. एक सद्गुणी राज्य म्हणजे ज्ञानाचे राज्य होय. एक सद्गुणी राज्य म्हणजे ज्ञानाचे राज्य होय. म्हणजे परत त्यानं विष का पिलं हे पण आपण जे आणलं ना ज्ञानाच्या सिद्धांतावर, की ज्ञानाचा सिद्धांत काय आहे? की बाबा एक सद्गुणी राज्याची निर्मिती ऑलरेडी झालेली आहे. कशी झालेली आहे? ऑलरेडी द्वंद्वात्मक पद्धतीवरनं ती संकल्पना उदयास आली आणि ती संकल्पना अस्तित्वात आली. याचा अर्थ आहे की त्याच्या मते ते सद्गुणी राज्य होतं. आणि सद्गुणी राज्य म्हणताय ना विष पी, तर मी पिणार. कळते?
म्हणून त्याला असं वाटलं की ते सद्गुणी राज्य आहे. मग प्लेटोचं म्हणणं आहे की चुकीचं आहे, नाहीये सद्गुणी राज्य ते. कळतंय? मग प्लेटोने सांगितलं फिलॉसॉफर किंग. मग अरिस्टॉटलनं मुद्दा मांडला तिथे की कसं नाहीये बाबा किंग, फिलॉसॉफर किंग अवघड थांबणं, कारण फिलॉसॉफर किंग आहे ते तुम्हाला काय फिलॉसॉफर किंग समजेल. कळतंय का रे मी काय म्हणतोय? गुड. एक सॉक्रेटिसनं जरी पुस्तकं लिहिली नाहीत मुलानं, तरी प्लेटोनं मात्र त्याचा सगळा लिहिलं. त्यामुळे तू सारखं म्हणत आला की सॉक्रेटिसचं आहे हे सगळं म्हणणं. आणि त्याची अनेक पुस्तकं, द लॉ असो, द स्टेट्समन असो किंवा आपला द रिपब्लिक असो, हे सगळं संवादात्मक रूपात आहे. संवादात्मक रूप म्हणजेच कुणाचं सिद्धांत आहे ते, तर सॉक्रेटिसचा सिद्धांत आहे. तर इथे दिलंय की एक द अपॉलॉजी ऑफ सॉक्रेटिस हे पुस्तक लिहिलं त्यानं प्लेटोनं, की ह्यात त्याने हेच सॉक्रेटिसचं म्हणणं काय होतं हे मांडण्याचा प्रयत्न केलाय. जाऊयात पुढे आता, प्लेटो चालू करूयात. तुम्हाला कळले सगळे वाक्य? ओके. म्हणजे काही प्रश्न आला का सॉक्रेटिसवर तरी जोडता येईल, काहीतरी नक्कीच लिहिता येईल. की ही जर वाक्य माहिती आहेत, दोन सिद्धांत म्हणजे सिद्धांत माहिती आहे ज्ञानाचा सिद्धांत, तर तुम्हाला काही करता येईल. चलो तुम्हाला इथे दिलेलं आहे सगळं. आता मी छोट्या छोट्या गोष्टी शिकवत नाही बसत. तुम्हाला जर नोट्स प्रोव्हाइड करतोय आपण, तर मग मी त्या गोष्टींच्या नादाला नाही लागत. ठीक आहे? त्याचा जन्म कुठे झाला, मग काय होतं, कसं होतं, मूळच्या कंडिशनला येऊयात आपण. की मी तुम्हाला काय म्हणलं की एक सर्वात महत्वाचं की कोणत्या अवस्थेमध्ये, म्हणजे त्याच्या कुठल्या अवस्थेमध्ये किंवा परिस्थितीमध्ये तो विचारवंत आहे. असं म्हणलं जातं की कोणताही राजा हे परिस्थितीचं अपत्य आहे. पण हे विचारवंतासाठी पण तेवढंच खरं आहे की कोणताही विचारवंत हे परिस्थितीचं अपत्य आहे. म्हणजे त्यावेळची परिस्थिती काय आहे हे आपण समजावून घेतली पाहिजे. त्या परिस्थितीतूनच काहीतरी आयुष्याचा पर्पज निर्माण होतो प्रत्येकाचा. तसा त्या विचारवंताचा पण निर्माण होतो की मी जे सगळं मांडणार आहे त्याचा पर्पज काय, त्याचा हेतू काय आहे. त्याचा त्या प्लेटोचा पण हेतू आहे काहीतरी. हा हेतू कंप्लीट करण्यासाठी काहीतरी एका मूळ सिद्धांतावर त्याचे सगळे सिद्धांत उभारलेले असतात. नंतरचे त्याचे सिद्धांत खुडून निघतात बरं का, पण मूळचा सिद्धांत इंटॅक्ट असतो तो. आणि त्याचा जसं हा नॉलेज इज व्हर्च्यू ज्ञानाचा सिद्धांत होता सॉक्रेटिसचा, तसा मग प्लेटोचा पण काहीतरी एक सिद्धांत, मूळ सिद्धांत असणार आहे. ओके, त्याच्यावर सगळं बसलेलं आहे. कळतंय मी तुम्हाला काय म्हणतोय? या तीन गोष्टी आधी समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्याला काय म्हणलं जातं प्लेटोला? तर ही इज अ फादर ऑफ पॉलिटिकल फिलॉसॉफी, म्हणजे राजकीय तत्वज्ञानाचे जनक म्हणलं जातं त्यांना. म्हणजे प्लेटोवर एखादा प्रश्न आला तर त्याची इंट्रोडक्शनच सुरुवात काय करणार तुम्ही? प्लेटोला राजकीय तत्वज्ञानाचे जनक असे म्हटले जाते. प्लेटोला राजकीय तत्वज्ञानाचे जनक असे म्हटले जाते. बरोबर. आता कुठली अवस्था होती रे त्यावेळेला? मेन कारण काय ठरलं तर स्पार्टाकडून झालेला पराभव. बरोबर आहे की नाही? आता स्पार्टा हे राज्य फक्त खेळ आणि युद्धकला यामध्ये चांगलं होतं, पण त्याच वेळेला
अथेन्स जे राज्य होतं ते मात्र कला, संस्कृती, साहित्य यामध्ये बेस्ट होतं आणि मोठं होतं. तरीही स्पार्टाकडून झालेला पराभव त्याच्या जिव्हारी लागला होता. मूळ ही परिस्थिती. मग बाबा पराभव का झाला याचा शोध घेतला तर त्याला दोन गोष्टी आढळल्या. त्याची पहिली गोष्ट आहे की श्रीमंत आणि गरिबाच्यातली दरी. श्रीमंत व गरिबांमधील दरी. म्हणजे त्याच्या शब्दांमध्ये मांडायचं झालं तर तो म्हणतोय की त्याच्या एका शहरामध्ये 2 शहर निर्माण झालेत. त्याच्या एका शहरामध्ये 2 शहर निर्माण झालेत. एक गरिबांचं शहर आणि एक श्रीमंतांचं शहर. एक गरिबांचं शहर आणि एक श्रीमंतांचं शहर. आणि याचं कारण काय आहे? याचं कारण काय आहे तर तो म्हणतोय की याचं कारण काय असेल तुम्ही सांगा. त्याच्यामध्ये बरोबर आहे की ज्यांचे गुरु सगळे सॉफिस्ट, त्यांचा मूळ हेतू स्वार्थ होता की कुठलंही राज्य कशासाठी केलं जातं? स्वार्थासाठी केलं जातं. लक्षात घ्या, हे वाक्य खूप महत्वाचं. त्याचं सॉफिस्ट म्हणतायत की राज्य हे स्वार्थासाठी चालवलं जातं. तर त्या अर्थाने काय वाढलं सगळ्या राज्यातलं तर सगळ्यात पहिलं की भ्रष्टाचार. ओके, सत्ताधारी लोकांमधला वाढलेला भ्रष्टाचार. हे जरा कुठेतरी एवढंच लिहून घ्या, मी तुम्हाला जास्त लिहून देत नाहीये. ह्या जेवढ्या मेन कन्सेप्ट म्हणतोय ना, कारण हे या सगळ्या गोष्टींमुळे तुमचे विचार चालू होणार आहेत आणि विचारात मग पुढची कुठलीही संकल्पना आली तरी तुम्हाला ती जरा समजणार आहे लवकर. झूम तुम्ही सगळे आहात 7च्या 7 जण माझ्या बरोबर? हो दादा. येस. हो दादा. येस. तर भ्रष्टाचार वाढला बाबा. ते सॉफिस्ट मूळचा विचार असतो ना रे राज्याचा. लक्षात घ्या की म्हणजे सॉक्रेटिसची जी मूळची संकल्पना होती की सद्गुणी राज्य, तर मूळचं सद्गुणी राज्य होतं का? नाही. म्हणजे आयडिया जर खरी नसेल तर रियालिटी असते का? कळतंय का तुम्हाला? तुम्हाला लिंक लागायला चालू होते बघा. आणि नेहमी लक्षात घ्या की आपण जे अभ्यास करतोय ते जर आपल्या रिअल आयुष्याशी जोडलं तर लवकर लक्षात राहतं. हा, नाही तर ते अवघड पडतं. तुम्ही जर त्रयस्थ व्यक्ती म्हणून बघायला लागला त्याच्याकडे तर अवघड पडतं लक्षात ठेवणं. ज्या लोकांनी ऍस्पायर केलं होतं की आम्हाला राज्यकर्ते व्हायचंय, कारण सॉफिस्टच्या विचारांचा जो प्रभाव त्यांनी ऑलरेडी इमॅजिन करून ठेवलं की आम्हाला त्यासाठीच राज्य पाहिजे. बरोबर आहे. आयडिया छोटी आहे म्हणजे त्याच्या डोक्यातली आहे. ओके, ती रियालिटीमध्ये कन्वर्ट होते. सॉरी, आयडिया मोठी आहे ती पुन्हा रियालिटीमध्ये कन्वर्ट होते. तर त्याचा पर्पज त्याच्याबरोबर आयडिया चांगली वाईट दोन्ही असू शकते ना. ही तुमची आयडिया त्याच्यामध्ये तुमचा पर्पज काय ते दोन्ही येतं. बरोबर आहे की त्याची मूळ संकल्पना. तर त्याचं मत आहे की मग आयडिया चेंज करा लोकांची. कळतंय ते बघूयात आपण थिअरी ऑफ आयडियाज मध्ये. पण आधी इथं की का पराभव झाला तर पहिला भ्रष्टाचार. ओके, दुसरं काय आहे सांगा भाऊ? दुसरं काय आहे? मूळच्या गोष्टीकडे दुर्लक्ष. मूळची गोष्ट म्हणजे काय? ज्ञान. कळतंय? मूळची गोष्ट म्हणजे काय? ज्ञानाकडे दुर्लक्ष. म्हणजे सॉक्रेटिसचं म्हणणं होतं की ज्ञान जे आहे, नॉलेज इज परमानंट. ओके, आणि आत्ताची स्थिती जी आहे ती फक्त तात्काळ लेवलची, तात्काळ थोड्या काळासाठीचे. परमानंट काय? ज्ञान. आणि ह्यांनी काय केलं अथेन्स मध्ये? ह्या मूळच्या ज्ञानाकडे दुर्लक्ष केलं आणि भर कुठं आला तर मटेरियल गोष्टीकडे. मटेरियलला काय म्हणूयात आपण? भौतिक वस्तूंकडे तुमचं कल गेला. ठीक आहे. आता यामुळे झालं काय की यामुळे ही वाढलेली अशी असमानता, ओके, आणि हे भ्रष्टाचार, त्यामुळं बाहेरचा एक फोर्स जरी आला, ओके, अतिरिक्त
अतिरिक्त बल म्हणजे बाहेरील सत्तांकडून लागलेले अतिरिक्त बल, त्यामुळे काय झालं, अथेन्स तुटून गेलं. असं त्याचं शेवटचं होतं की आधीच आपण तुटून गेलो होतो. कशामुळे? ह्या भ्रष्टाचारामुळे, ह्या ज्ञानाकडे केलेल्या दुर्लक्षामुळे. पण पुन्हा बाहेरील सत्तांकडून आपण जाऊ व्हल्नरेबल झालो सिच्युएशनला आणि मग अथेन्स तुटून गेलं. तर आता तुमच्या लक्षात येत असेल बरं का की आता त्यानं ठरवलं की आता माझं राज्य कसं असेल. तर तो म्हणतोय आता माझं राज्य, त्याचा आयुष्याचा हेतू काय आला ठरलाय, तर आदर्श राज्याची संकल्पना, आदर्श राज्याची निर्मिती, आयडियल स्टेट, आदर्श राज्याची निर्मिती. आदर्श राज्याची निर्मिती. आता आदर्श राज्याची निर्मिती कधी होईल? राज्यकर्ते व्यवस्थित चेंज झाले. म्हणजे आता आपण म्हणलो की रियालिटी इज अ शॅडो ऑफ आयडियाज. त्यांची आयडिया चुकीची होती मुळात त्या सॉफ्टवेअर्स आणि सगळ्या यांची. आता काय करूयात, आयडियाज बदलूयात. आयडियाज बदलूयात. आयडिया कधी बदलेल? ज्या वेळा जे सत्ताधारी आहेत त्यांची आयडिया बदलेल. बरोबर आहे ना रे? जे सत्ताधारी लोक आहेत त्यांची आयडिया बदलेल. आणि म्हणून त्यांनी इथं मूळ सिद्धांत काय आहे, तर त्याचा म्हणतात कल्पनेचा सिद्धांत, थिअरी ऑफ आयडियाज. कल्पनेचा सिद्धांत. कल्पनेचा सिद्धांत. आणि या कल्पनेच्या सिद्धांतातून तो म्हणतोय की आपण काय करूयात, तर तो म्हणतोय की एनलायटनमेंट. एनलायटनमेंटला मराठीमध्ये काय म्हणता येईल? वैचारिक उत्कर्ष असा शब्द वापरला आपण एनलायटनमेंटचा. की कुणाचा वैचारिक उत्कर्ष करायचा, तर सत्ताधारी लोकांचा वैचारिक उत्कर्ष करणे. आता हा वैचारिक उत्कर्ष म्हणजेच काय आहे मुलांनो? आयडिया. बरोबर आहे की नाही? की मूळची आयडिया त्यांच्या डोक्यात घालणे. मग एकदा ती आयडिया बदलली की काय बदलणार आहे? रियालिटी बदलणार आहे. बिकॉज रियालिटी इज अ शॅडो ऑफ आयडियाज. म्हणजे मूळ काय त्याचं, तर तो म्हणतो की कल्पनाच बदलूयात. की मूळची जी ज्ञानाची संकल्पना आहे ना, की जे सॉक्रेटिस म्हणतोय त्या संकल्पनेवर जाण्याचा प्रयत्न करूयात. की मूळची ज्ञानाची संकल्पनाच बदलूयात. संकल्पना बदलली, ज्ञानाची संकल्पना किंवा ज्ञानाची कल्पना, की आपोआप काय बदलेल? रियालिटी, वास्तवता बदलेल. कारण वास्तवता ही कल्पनेची सावली आहे. तर मूळच्या ह्या सिद्धांतावर तो सगळं पुढचे सगळे सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न करतो. त्याचं एक वाक्य आहे बघा फिलॉसॉफर किंग बद्दल, की जोपर्यंत तत्वज्ञ सत्ताधारी म्हणत नाही किंवा सत्ताधारी तत्वज्ञ म्हणत नाहीये, तोपर्यंत त्या राज्यातील मानवी आयुष्याचा उत्कर्ष होणार नाही. कळलं का रे वाक्य काय म्हणतोय? की जोपर्यंत सत्ताधारी आहेत ते तत्वज्ञ म्हणत नाहीयेत आणि तत्वज्ञ तत्वज्ञ सत्ताधारी म्हणत नाहीत, तोपर्यंत त्या राज्यातील मानवी आयुष्याचा उत्कर्ष होणार नाही. कळतंय? आणि बरोबर आहे ना? म्हणजेच काय की त्यांची आयडिया खरी असेल का? मग मूळची कल्पना, जोपर्यंत ते तत्वज्ञ नाही आहेत, त्यांना सगळा मूळचा विचार कळत नाहीये, तर त्यांची रियालिटी पण तशीच असेल ना रे, अर्धवट. कशाकडे कळलेली? भौतिकतेकडे कळलेली. तर ती मूळची कशाकडे कळलेली पाहिजे? ज्ञानाकडे कळली पाहिजे. आणि ज्ञानाकडे कळली तरच कशाची निर्मिती होणार आहे? आदर्श राज्याची निर्मिती. तर हा मूळचा प्लेटो आहे. आता जसं सॉक्रेटिस समजावून घेतलं आपण, तसं आपल्याला आता पुढचे सगळे प्लेटोचे सिद्धांत समजावून घ्यायचे. मला अजून इंट्रो आहे याची थोडीशी, तेवढी करूयात. पण हे मूळ कळलं का की आता प्लेटो समजायचं आहे, तर हे समजलं पाहिजे. चलो लक्षात घ्या मुलांना की जरी पुस्तकं आहेत, मी आहे,
नोट्स आहेत, तरी तुमचे विचार वाचताना तुम्हाला वेगळं काहीतरी सुचू शकतं. हा, कारण दॅट्स वेलकम. कारण बिकॉज तो सॉक्रेटिसच म्हणतोय ना, द्वंद्ववाद आहे ना. कदाचित मी एक थिसिस मांडतोय रे त्याच्या वाक्याबद्दलचं, मी काय मांडतोय? थिसिस. तुम्ही अँटिथिसिस मांडताय. कदाचित आता तुम्ही माझ्याशी बोलताय की दादा ते वाक्य तुझं मला पटलं नाहीये, तू जे एक्सप्लेनेशन दिलंस त्या वाक्याचं, ते शुभ्रा मॅडम काय म्हणतात सगळं गेलं उडत बरं का. आपल्याला काय वाटतं? आपण करतोय का विचार? मग तुम्ही अँटिथिसिस मांडता. तर मी काय सांगत होतो तुम्हाला? हा, मूळचं तुमचा विचार झाला की दादा मला हे पटलं नाही वाक्य. म्हणजे समजा रियालिटी इज अ शॅडो ऑफ आयडियाज. हा, मी तुझं काहीतरी एक्सप्लेनेशन दिलं की मला हे वाटतं. हा, तुम्ही विचार करताय, घरी गेल्यावर विचार करताय आणि तुम्हाला वाटलं की नाही हे दादा सांगतोय हे चुकीचं आहे. कळतंय? तुम्ही मला सांगायचं. म्हणजे तुम्ही काय मांडताय? अँटिथिसिस मांडताय. आणि कदाचित मग आपल्या सगळ्यांच्या विचारात एक वेगळंच आणि छान असं काहीतरी उत्तर निर्माण होईल. कळतंय? म्हणजे पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास असा करायचा आहे, त्या फिलॉसॉफरचा अभ्यास असा करायचा आहे. जोपर्यंत ह्या सगळ्या संकल्पना कळतायत ना मुलांनो, तेवढा तुम्हाला पेपर म्हणजे सेक्शन बी मध्ये फायदा होणार आहे. इव्हन पेपर 2 मध्ये पण फायदा होणार आहे. तुम्हाला गरज लागलं पेपर 2 मध्ये पण तुम्ही वापरू शकताय एखादी कन्सेप्ट. कळते? म्हणजे आताची एज्युकेशनची संकल्पना आणि चुकून तुमच्या न्यू एज्युकेशन पॉलिसीवर प्रश्न आला सेक्शन बी मध्ये, प्लेटोचाच काहीतरी सिद्धांत मांडायचा शिक्षणाचा, हा एक कुठेतरी थिअरी ऑफ एज्युकेशन कडे जाणारी आहे का वगैरे. पण ते तेवढं सुचायसाठी तेवढा विचार केला असता अपेक्षित आहे ना. ते तेवढंच पाठ केलं असल्या होईल का? हे त्यामुळे हे एवढं कळलं. चलो जाऊया पुढं. चलो आता प्लेटो कसा होता? म्हणजे तो वास्तववादी होता का? तो आदर्शवादी होता का? समजा इंट्रोडक्शन काढायची झाली तर तो कसा कसा होता? एक इंट्रोडक्शन तर कळली आपल्याला की तो राजकीय तत्वज्ञानाचा कोण होता? जनक होता. हा, दुसरी काय म्हणता येईल तर तो पहिला आयडियलिस्ट म्हणजे कोण होता? आदर्श. बरोबर आहे ना? तो एवढं म्हणतोय की आयडिया रियालिटी इज अ शॅडो ऑफ आयडियाज. तो आयडियाजला एवढं महत्व देतोय, त्याचा अर्थही तो आदर्शवादीच असला पाहिजे. दुसरं, तो युटोपियन होता. युटोपियन म्हणजेच इनडायरेक्टली की आदर्शवादच, फक्त त्याला युटोपियन, आता मराठी शब्द त्याला शोधणं अवघड आहे. कारण दोन्हीचा अर्थ तोच आहे. युटोपियन म्हणजे काय की जे अनअटेनेबल, जे बाबा जी अवस्था करूच शकत नाही, जसं थिअरी ऑफ कम्युनिझम तुम्हाला मी सांगितलं की तो म्हणतोय की फॅमिली नसलीच पाहिजे, कुटुंबाचा साम्यवाद, कुणाचीच कुटुंब नसलं पाहिजे, कुणाचीच पर्सनल प्रॉपर्टी नसली पाहिजे, म्हणजे मालमत्तेचा साम्यवाद. हे शक्य आहे का? तर ही युटोपियन की बाबा आता सगळ्यांच्याकडे समान आहे संपत्ती, किंवा जी आहे ती संपत्ती राज्याची संपत्ती आहे, असं होणं शक्य आहे का? तर युटोपियन सोसायटी त्याला स्थापन करण्याचा डोक्यात होतं. आणि पुढचा रॅडिकल होता तो. रॅडिकल म्हणजे काय? क्रांतिकारी, जे इनडायरेक्टली रिव्होल्युशनरी विचार होते त्याचे, आदर्शवादी किंवा क्रांतिकारी विचार असं म्हणूयात त्याला. म्हणजे तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला टाकायचं असं त्याला असं म्हटलं पाहिजे. आणि त्याचे विचार आदर्शवादी, क्रांतिकारी
ओके, एकाच वेळेला आदर्शवादी पण त्याच वेळेला ते क्रांतिकारी असे होते. हा, जहाल म्हणता येईल, क्रांतिकारी पण होते व जहाल पण होते. रॅडिकल जहाल होते, बरोबर. मग कोणात क्रिटिकल, पर्टिक्युलरली जहाल हा शब्द मूळतः सगळ्या वाक्यांमध्ये नाही वापरायचा. ज्या ठिकाणी क्रिटिकल अनालायसिस करायला सांगितलंय एखादं वाक्य, त्यावेळेचा कदाचित कन्क्लुजन मध्ये म्हणता येईल की एकाच वेळेला हे विचार आदर्शवादी व क्रांतिकारी पाऊल दर्शवतात, पण त्याच वेळेला ते तेवढे जहालही वाटू शकतात. तर ते मी तुम्हाला काय म्हणतोय, ते योग्य वेळेला हे वापरा, जे वापरायचं ते हळूहळू कळत जाईल. पुढं आता कुणाचा प्रभाव होता बाबा त्याच्यावर, सॉक्रेटिसवर कुणाचा प्रभाव होता. ते जे युद्ध झालं स्पार्टा वर्सेस अथेन्स, त्याला पेलोपोनेशियन युद्ध म्हटलं जातं. ते तुमच्या ह्याच्यामध्ये आहे, त्यामध्ये काही मी जास्त जाणार नाहीये. इथं आदर्शवादीच्या पुढे युटोपियन, इंग्लिशमध्ये युटोपियन, मराठीमध्ये युटोपियन असं म्हणलात तरी चालेल. आता कुणाचा इम्पॅक्ट होता त्याच्यावर, तर त्याच्यातला पहिला आहे पायथागोरस. प्रभाव कुणाचा आहे, पायथागोरस. आता आपल्याला पायथागोरस म्हणजे पायथागोरस प्रमेय आठवतो रे लगेच. तर काय पायथागोरस तो काय म्हणतोय, त्याचा कुठला प्रभाव आहे. परत ज्ञान आयडिया. तर पायथागोरसचं मत काय होतं, ज्ञान गणिताद्वारे शोधू शकतोय आपण, बरोबर. आता गणिताद्वारे म्हणजे काय, एक गणित असणं म्हणजे गणितामध्ये काही थिरम असतात बघा, की एक लॉजिकल विचार आहे, तो एकमेकांमधला काय आहे, तर त्याच्यामध्ये की ती जी आहे, जे गणित आहे तो इनडायरेक्टली स्वतःशी साधलेला सुसंवादच आहे. पायथागोरसचं मत होतं. त्याचं मत होतं की जे मूळचं ज्ञान आहे, जी मूळची आयडिया आहे, खरं तर कल्पना आहे, ती फक्त आम्ही ह्या गणिताद्वारे मांडतो. कळतंय, पायथागोरस हे दिलं नाहीये कुठं की मला खूप विचार केला मला कळलंच नाही, कारण ही वाक्य काय उपयोगाची आहेत. आता नोट्स मध्ये काय करायचं त्या वाक्यांचं, लक्षात घ्या मुलांनो. वाक्य कुठली पाहिजेत, जी सहज बोलता बोलता आली बघा. सॉक्रेटिसचं ज्यावेळी बोलत होतो आपण, त्यावेळेला असं बोलता बोलता वाक्य येत होती की नाही आपली, सहज तशी आली पाहिजेत वाक्य. त्यावेळेला त्या वाक्याना अर्थ आहे, नाही तर त्या वाक्याना काय अर्थ नाहीये. मुद्दा कळतोय. तर पायथागोरसचं मत काय की ज्ञान आहे, विश्वाचं ज्ञान जे आहे ते मूळतः गणिताद्वारे मांडता येतं, कारण गणित म्हणजे सुसंवादच आहे. कळतंय. आणि ज्ञान सुसंवाद पण आहे आणि तो इनडायरेक्टली एक लॉजिकला काय म्हणत आपण त्याला, तर्क. सुसंवादच एक तर्क आहे आणि तर्काद्वारे ज्ञान मिळवता येतं. असं म्हणणं आहे ना सॉक्रेटिसचं, की तर्काद्वारे ज्ञान मिळवता येतं. कारण बोलतो आपण, सुसंवाद करतो, तो संवाद कशाच्या आधारावर करतो, तर्काच्या आधारावर करतो, बरोबर आहे की नाही. तर तो म्हणतोय पायथागोरस की मूळचं ज्ञान आहे तेच फक्त आपण गणिताद्वारे मांडतो. तर ह्याचा प्रभाव होता, या वाक्यांचा प्रभाव होता कुणावर, प्लेटोवर. तर तो काय म्हणतोय बघा की विश्व गोंधळाच्या स्थितीत नाहीये. विश्व म्हणजे एक सुव्यवस्था आणि सुसंवाद आहे आणि प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी हेतू असतो. आता तो हेतू म्हणजे ह्याची आयडिया, थिअरी ऑफ आयडियाज. तो म्हणतोय ना की प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काहीतरी कल्पना आहे, ती कल्पनेचा उगम झालेला आहे पुन्हा वास्तवतेमध्ये. कळतंय. तर तो हेतू म्हणजे इनडायरेक्टली थिअरी ऑफ आयडियाजवर असलेला प्रभावच आहे. कळतंय. मग आता हे तुम्हाला जमलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट कशी जोडायची. पायथागोरसचा असलेला प्रभाव कळला का रे एवढ्या वाक्यावरनं, हा नक्की कळतोय. कधीही नुसतं डोकं हलवायचं नाहीये बरं का ह्या सेशन मध्ये. कळलं तर कळलं, नाही तर नाही. आणखी एकदा सांगतो. पुढचं कोण आहे तर पर्मेनाइड्स चा कोण आहे, पर्मेनाइड्स. ओके, ह्याचा अजून एक लिहून घ्या बरं का रे. पायथागोरसचा डायरेक्टली प्रभाव होता तो जो म्हणतोय ना की विश्व
गोंधळाच्या स्थितीत नाहीये. विश्व काय की विश्व एक सुव्यवस्था आहे. म्हणजे तो काय म्हणतोय की वर्ल्ड इज इन बॅलन्स स्टेज. आता त्यानं ह्याचा वापर, ह्या वाक्याचा वापर कशावर केला तर त्यानं तो जो थिअरी ऑफ सोल मांडलाय बघा, आत्म्याचा सिद्धांत. आणि काल मी बोलता बोलता म्हणलो आत्म्याचा सिद्धांत म्हणजे काय आहे की लोक 3 भागामध्ये विभागणी करणे. बरोबर आहे, सोने आणि तांबे. तर त्याने कशाचा वापर केला तर त्याने ह्याचा वापर केला, ह्या वाक्याचा, की सुव्यवस्था जर आणायची आहे जी आहे तर ती कशामुळे की ती आपापली लोक आपापली कामं व्यवस्थित करतायत म्हणून आहे, तर ती चालू ठेवूया. कळलं का रे? आता थिअरी ऑफ सोल बघताना कळेल, पण आता लिहून घेताना तरी आत्म्याच्या सिद्धांतावर त्याचा परिणाम आहे का तर ह्या वाक्यामुळं की विश्व हे सुसंवाद आणि सुस्थितीत आहे या वाक्यामुळं. पुढचा आहे पर्मेनाइड्स. ती मूळतः मी फिलॉसॉफिकल आहे त्यामुळे मी एवढे विचार करतोय, पण तुम्हाला कळतंय का मी काय करतोय? हा, तुम्हाला मी माझी पण स्टोरी सांगितली आहे की मी नुसतं आधी वाचायचो, काय उपयोग नाही व्हायचा. ज्या वेळेला विचार चालू केले आणि मी जोडायला चालू केलं पटपट पटपट, त्यावेळेला मग काय मला माहित होतं की पुढचा किती पण तयारी करू दे, ओके माय आन्सर वुड बी बेटर दॅन हिम. त्याचं कारण आहे की मी चौकटीत विचार करत नव्हतो. पुढं पर्मेनाइड्स. पर्मेनाइड्सची संकल्पना कुठली तर स्थायीतेची कल्पना म्हणतात त्याला. स्थायीता म्हणजे काय? स्थायीतेची कल्पना म्हणजे काय? एव्हरीथिंग इज परमानंट. स्थायीता म्हणजे परमानंट. थिअरी ऑफ परमानन्स म्हणतात त्याला. त्याचं मत काय आहे बघा मग? मत काय? मत आहे की काही गोष्टी परमानंट आहेत, काही गोष्टी स्थायी आहेत. जसं की आयडिया. कळते का रे? लक्षात घ्या की आयडिया, आता ह्याची मूळची आयडिया काय आहे की राज्याची निर्मिती, आदर्श राज्याची निर्मिती, जी कुठल्या विचारांवर बनतीये? आदर्शवादी राजकारण किंवा आदर्श सिस्टीम बनवणे. त्याचा त्यानं उपाय देताना तो म्हणतोय की राजा, फिलॉसॉफर किंग. कळते की एक पर्याय म्हणून आहे, पण तो फिलॉसॉफर किंग ही रियालिटी आहे, ती भलेही चेंज होईल, पण मूळची जी आयडिया आहे ज्यामध्ये आपण काय म्हणतोय आयडियल स्टेट बनवायचं आहे, ती चेंज होणार आहे का? कारण त्याचं मत आहे की मूळचं जे ज्ञान असतंय, काही गोष्टी ज्या ज्ञानाच्या आहेत त्या काय आहेत? परमानंट आहेत, स्थायी आहेत, तर त्या कधीच चेंज नाही होणार. तर पर्मेनाइड्सच्या या वाक्याचा त्याच्यावर परिणाम होता आणि यातूनच मग ह्याचा परिणाम कुठे झाला तर थिअरी ऑफ आयडियाज किंवा थिअरी ऑफ फॉर्म्स म्हणूयात आपण त्याला. हे ह्याच्यावर ही तयार होण्यामध्ये की काही गोष्टी ह्या वास्तविकतेपेक्षा पण मोठ्या आहेत आणि त्या सत्य आहेत, त्या स्थायी आहेत. ते आपण म्हणतो ना, आपण आता आपल्या भारतीय विचारांमध्ये म्हणतो की आत्मा परमात्मा दिसत नाही आहेत पण त्या आहेत. येते मुद्दा लक्षात? तर त्या काय? त्या स्थायी आहेत, त्या चेंज होणार नाही आहेत. तर पर्मनंट पण हे म्हणतो की काही गोष्टी अजिबात चेंज होत नाही, त्या परमानंट आहेत. आणि त्यातून त्याचा थिअरी ऑफ आयडियाचा झाले, कारण त्याच्यामध्ये आयडिया जी संकल्पना आहे, जी कल्पना आहे, त्याची मूळचं सत्य आहे ते कधीही चेंज होत नाही. कळतंय? पण त्याच्याबरोबर दुसरा एक आहे, आता त्याचं नाव आहे हेराक्लिटस. त्याचं नाव काय आहे? हेराक्लिटस. हेराक्लिटस तो म्हणतोय की चेंज, तो काय म्हणतोय मुलांनो? त्याची थिअरी ऑफ चेंज आहे. तो म्हणतोय की बदल हा भौतिक जगातील वैशिष्ट्य आहे. बदल हा भौतिक जगातील वैशिष्ट्य आहे.
हा बघा, दोघं चेंज करतायत की नाही. म्हणजे परमनंट म्हणतोय की काही गोष्टी पूर्णपणे परमानंट आहेत. ओके, हा हेराक्लिटस म्हणतोय की बदल हा वैशिष्ट्य आहे. एक खूप चांगला बदल आहे माहिती आहे का. म्हणजे there is a black but there is a white. तुम्ही इकडे रियालिटी शोधली तर सापडणार नाही, इकडे सापडणार नाही, ती इथे कुठेतरी असते, ज्याला आपण ग्रे एरिया म्हणतो. तर वेस्टर्न फिलॉसॉफी नेहमी शोधताना इकडे शोधत असते. हे असंच आहे की आमच्या मते स्वातंत्र्य म्हणजे हेच. भारतीय विचार मात्र ह्या ग्रे एरिया म्हणतात. आपण कोणताही धर्म नाकारतो का? नाही नाकारत का? आपल्याला माहिती आहे की कदाचित ह्या एकत्र असेल, त्याचं एकत्रीकरण म्हणजे मूळचं सत्य असू शकतं. म्हणजे की हा परमनाईट जे म्हणतोय की स्थायी आहे सगळं, तर ते चुकीचं आहे पूर्णपणे. पण पूर्णपणे चुकीचं आहे का? नाहीये. पूर्णपणे बरोबर पण आहे का? नाहीये. हेराक्लिटस म्हणतो की बदल हा भौतिक जगातील वैशिष्ट्य आहे, बरोबर. पण हा बदल पण आणि हा स्थायी भाव पण ह्याचं एकत्रीकरण. आता स्थायी भावाचं रूपांतर त्याने थिअरी ऑफ आयडियाज मध्ये केलं की आयडिया परमानंट आहेत, आयडिया स्थायी आहेत. ओके, कल्पना ही स्थायी आहे. पण त्याच्याबरोबर ज्यावेळी बदल म्हणतोय त्यावेळेला तुमच्या लक्षात येत असेल की आधी प्लेटोनं फिलॉसॉफर किंग ही संकल्पना मांडली, बरोबर, तत्वज्ञ राजा. आणि काल तुम्हाला बोलता बोलता म्हणलं मी की त्याचं जे पुढचं पुस्तक, तिसरं पुस्तक, त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या द लॉ, तर त्यानं अरिस्टॉटलने केलेली टीका की फिलॉसॉफिकल किंग कशी आदर्शवादी संकल्पना आहे आणि मुळात आणणं किती अवघड आहे. आणि कधीही जो कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस, म्हणजे त्याला म्हणूयात की एकत्रित सत्सत विवेक बुद्धी ही एकाच्या विवेक बुद्धीपेक्षा चांगलं कार्य करते, हे ज्यावेळेला त्यानं पटलं त्यावेळेला त्याला काय म्हणला की मग तत्वज्ञ राज्यापेक्षा चांगली संकल्पना काय आहे, तर कायद्याचे राज्य. कायद्याचे राज्य. कळतंय का रे मी तुम्हाला काय म्हणतोय? कायद्याचे राज्य. कळलं? तर हा इनडायरेक्टली जो चेंज आहे, तर चेंज मूळची आयडिया चेंज झाली का? ही मूळची आयडिया चेंज झाली का? नाहीये. त्या आयडियासाठीच त्यानं भौतिकतेमध्ये चेंज केला, जे गरजेचे चेंजेस आहेत ते. कळतंय? म्हणजे एका वेळेला परमेनाइटचा पण प्रभाव आहे आणि एका बाजूला हेराक्लिटसचा पण प्रभाव आहे. कळतंय सगळ्यांना मी काय म्हणतो? आता परत सॉक्रेटिस, सगळ्यात शेवटी सॉक्रेटिसचा प्रभाव. त्यांची काही वाक्य अशी आहेत जी कोणीतरी म्हणलेली आहेत, ती पण आपण वाचून घेऊयात काय आहेत ती. हे दोन्ही कळलं ना रे? असं वाचून तुम्हाला वाचल्या कन्फ्युजन झालं होतं, पण झालं क्लिअर ते? झूम तुम्ही आहात माझ्या बरोबर? हो. येस. हो. विचार मांडले लोक होते, त्यांच्यावर त्यांच्या विचारांचा प्रभाव पडायचा 100%. काय असतंय बघ की तर लक्षात घे, समज तू एखाद्या कुठल्या तरी गुरूंचं करतोस काय, मूळ काय होतं की त्यांचे विचार चुकीचे नसतात, पण जे लोक त्यांचं करतात त्यांना त्यांचं सगळं पडतं, जे करत नाहीत, जे दुसऱ्याचं करतात त्यांचं त्यांना सगळं पडतं. कदाचित दोघांचे विचार एकमेकाला आहेत. म्हणजे एका बाजूला तुम्ही गोयंका गुरुजी आणि दुसऱ्या बाजूला ओशो, त्या दोघांमध्ये अनेक वेळा तसल व्हायची भारतीय विचारांमध्ये. हे ओशो म्हणजे की तू काय करायचं ते कर, ते उलट ते करून मोकळं हो. ओके, तू त्या सेक्स ह्याच्यामध्ये अडकू नको, मोकळा हो. आणि इथं मात्र गोयंका गुरुजी मात्र नैतिक विचार मांडायचे की नैतिकतेशिवाय अध्यात्म नाही असं म्हणायचे. दोघांचं काही खोटं होतं? माझं मत काय आहे बघ की त्यांचा मूळ उद्देश दोन्ही बाजूने साध्य होत होता. जरी प्रक्रिया वेगळी असली तरी दोघांची आयडिया सेम होती. ओके, प्रक्रियेमधला चेंज होता हे मान्य आहे मला, ओके, पण आयडिया सेम होती की आयडिया काय की लिबरेशन ऑफ द पीपल.
लोकांची मुक्ती किंवा परत सॉक्रेटिस म्हणतो तसं चांगलं आयुष्य. हा आता बघ की पण त्यासाठी काय गरजेचं आहे परत ज्ञान, की ते का करतोय. ओशो वाटताना आपल्याला किती असं असं कसं काय करू शकतात ते असं वाटतं ना, पण मूळतः त्या गोष्टींना जास्त अडकू नये ही अपेक्षा. ज्या वेळेला विपश्यनेमध्ये गोयंका गुरुजी त्यामध्ये कसं आहे तर त्यामध्ये कंट्रोल आहे, लक्षात घे. ते काय करतायत, कंट्रोल शिकवतायत तुझ्या बॉडीवरचा. आणि त्यावेळेला हे म्हणतायत की सोडून दे, उलट कंट्रोल सोडून दिल्यावर कदाचित लवकर तू त्या स्थितीला येशील. दोघांचं चुकीचं नाहीये, लक्षात घे. आयडिया वॉज द सेम बट चेंजेस इन द फॉर्म. कळलं मी तुला काय म्हणतोय. तर त्या दोघांचा एक वेगवेगळा आहे ना, आता तसंच असणार आहे त्यावेळेला. ठीक आहे. तर जाऊयात. तर ह्यातलं पहिलं वाक्य आहे की सॉक्रेटिस खरंच गुरु होता आणि ह्याला जणू काही पट्टशिष्य म्हणलं जायचं. अनेक होते, 4-5 जण होते, त्यातला एक प्लेटो होता. तर हा सॉक्रेटिसला सर्वात हुशार, सर्वात न्यायी आणि निष्पक्ष माणूस मानायचा. परत मी तुम्हाला सांगितलं की 2 गोष्टी, एक ज्ञान म्हणजे व्हर्च्यू, नॉलेज इज व्हर्च्यू, की ज्ञान हा सद्गुणाचा स्रोत आहे. ह्याचा प्रभाव ऑलरेडी त्याच्या थिअरी ऑफ आयडियाजवर पडलेला आहे. पण त्याचं व्हर्च्युअस स्टेट, अथेन्सला महान चांगलं राज्य बनवायचे असल्यास ज्ञान असल्याशिवाय पर्याय नाहीये. ओके, म्हणून तर त्यानं थिअरी ऑफ स्टेट मांडली ना, की बाबा चांगलं आदर्शवादी राज्य बनवायचंय. दुसरी गोष्ट की त्याला ज्या वेळेला त्यानं घटना म्हणजे तो हेमलॉक पिला, त्यामुळे त्याचा परिणाम की सॉक्रेटिसवरचा जर डायरेक्टली ऑब्जेक्टिव्ह परिणाम काय, तर पहिल्यांदा लोकशाहीला विरोध जो आहे तो कशामुळे आला, लोकशाहीला विरोध. आणि त्यामुळं आणि त्या परत ज्ञान पाहिजे बाबा राज्य निर्माण करताना. राज्य कसं पाहिजे, ज्ञानाधिष्ठित पाहिजे असं म्हणणं होतं ना त्याचं. व्हर्च्युअस स्टेट, ज्ञानाधिष्ठित राज्य निर्माण केलं पाहिजे असं सॉक्रेटिसची इच्छा होती. ज्ञानाधिष्ठित राज्य, आणि ते ज्ञानाधिष्ठित राज्य निर्माण करायचं असेल तर मग त्याच्या मनात काय आलं, तर ज्ञानाधिष्ठित राज्य हे त्यावेळेचं लोकशाही तर नव्हतं, तर मग लोकशाही तर नाही पाहिजे. मग काय पाहिजे ज्ञानाधिष्ठित राज्य स्थापन करण्यासाठी, मग तत्वज्ञ राजा. कळतंय, म्हणजे तत्वज्ञ राजा ही संकल्पना निर्माण होण्यामध्ये डायरेक्टली और इनडायरेक्टली कोणाचा हात होता, सॉक्रेटिसचा. उलट पुन्हा ही द्वंद्वात्मक पद्धत कोणाची देण आहे. एवढी सगळी पुस्तकं लिहिली ती संभाषणाच्या स्वरूपात लिहिलेत, म्हणजे द्वंद्वात्मक स्थितीत लिहिलेत. तर द्वंद्वात्मक पद्धत कुणाची देण आहे, सॉक्रेटिसची देण आहे. आता एक वाक्य आहे बघा की जे सर्व प्लॅटोनिक आहे ते सर्व सॉक्रेटिक आहे. जे सर्व प्लॅटोनिक आहे ते सर्व सॉक्रेटिक आहे. म्हणजे वाक्य कळते तुमच्या नोट्स मध्ये आहे. म्हणजे काय की प्लॅटोचे सगळे विचार हे सॉक्रेटिसचे विचार आहेत. तुम्हाला काय वाटतं यावर? व्हेरी गुड. लोकशाही नाही एवढंच नाहीये, अनेक गोष्टी आहेत. ओके, म्हणजे थोडक्यात काय की सॉक्रेटिसनं राज्याला दिलेलं महत्व, ते त्यावेळेचं राज्य त्यानं मांडलं, तर तू म्हणतोयस की तो बदल केला. आणखी काय बदल आहेत? अथवा पुढचे मी सांगेन, कम्युनिझमची थिअरी वेगळी मांडली त्यानं, बरोबर आहे. तत्वज्ञ राजा संकल्पना नव्हती, ती वेगळी मांडली त्यानं. म्हणजे मूळचा थिअरी ऑफ आयडियाज, एज्युकेशनची थिअरी वेगळी मांडली आहे. जरी नॉलेज इज व्हर्च्यू आणि कल्पनेचा सिद्धांत त्यावर जरी परिणाम होत असला कुणाचा, सॉक्रेटिसचा, तरी सगळे प्लॅटोचे विचार हे सॉक्रेटिस मधून आले नव्हते. पण एका बाजूला असं सांगता येऊ शकतं की त्याचा उगम कुठेतरी सॉक्रेटिसच्या विचारात. कळतंय? पण काही संकल्पना मात्र प्लॅटोच्या नवीन आहेत की ज्याच्यावर सॉक्रेटिसचा पूर्णपणे अधिकार किंवा पूर्णपणे प्रभाव असेल याची शाश्वती नाही. म्हणजे नसेल म्हणायचं नाही, असेल याची शाश्वती नाही. आणि त्यामुळं हे वाक्य जरी आलं तरी हे वाक्य पूर्ण खरं आहे का, हे प्रोफेसर मॅक्सिनी म्हणलेलं आहे, पण हे वाक्य पूर्ण खरे आहे का? कळतंय? मग हे असा स्वतंत्र विचार मांडला पाहिजे. हा,
प्लॅटोचे विचार सर्व प्लॅटोचे सर्व विचार हे सॉक्रेटिसचे नव्हते. आता कसं आहे बघ की प्लॅटोचे सर्व विचार सॉक्रेटिस नव्हते, हे खूप ऍब्सोल्यूट स्टेटमेंट होत आहे. म्हणजे काय की सॉक्रेटिसनं काही लिहून ठेवलेलं नाही, कदाचित हे सगळे बोललेले विचार प्लेटोनं पुन्हा मांडले असं होऊ शकतं, म्हणून आपण ते असं ऍब्सोल्यूट नाही सांगू शकत. कळलं का रे तुम्हाला हे वाक्य? आणि वाक्य आलं तर पुढच्या आता तरी तुम्हाला लगेच एक्सप्लेन नाही करता येणार आहे, पण मी काल बोलल्याप्रमाणे पुन्हा ज्यावेळी सगळ्या सिद्धांत समजतील त्यावेळेला सगळं समजणार आहे तुम्हाला. पुढे त्याचं वाक्य आहे बघा की मी देवाचे आभार मानतो, प्लेटोचं, की मी ग्रीक म्हणजे स्वतंत्र व्यक्ती किंवा पुरुष म्हणून जन्माला आलो. सॉक्रेटिसचं वाक्य आहे. रानटी, गुलाम किंवा स्त्री म्हणून नाही, प्लेटो म्हणतोय, सॉरी, आणि तेही सॉक्रेटिसच्या काळात. यासाठी मी देवाचा आभारी आहे. माझं जेन्युइन मत आहे बरं का की यात रानटी, गुलाम आणि स्त्री म्हणून नाही असं जे म्हणलंय ना, ओके, याचं कारण लक्षात घ्या की जर समजा कधीतरी पुढे थिअरी ऑफ स्लेव्हरी ह्याच्यावर प्रश्न आला तर स्लेव्हरीची थिअरी म्हणजे काय, गुलामगिरीचा सिद्धांत कुणी मांडलाय तर तो मांडलाय अरिस्टॉटलने. तो म्हणतोय की ह्यांना नाही पाहिजे, समान हक्क नाही आहेत, कुणाला समान हक्क नाहीत, स्त्रियांना समान हक्क नाहीत, मुलांना समान हक्क नाहीत, आणि वृद्ध लोक आहेत त्यांना समान हक्क नाहीत. कळते मी तुम्हाला काय म्हणतोय? तर इनडायरेक्टली प्लेटोच्या ह्या वाक्यातनं तेच विचार होत आहेत की नाही रिफ्लेक्ट. पहिलं वाक्य मला मान्य करतो की मी ग्रीक स्वतंत्र व्यक्ती आणि पुरुष म्हणून जन्माला आलो. लक्षात घ्या, म्हणजे प्लेटोचे विचार एका बाजूला कॉन्ट्रॅडिक्ट करतायत स्वतःला, कारण तो फिलॉसॉफर किंग ऐवजी फिलॉसॉफर क्वीन असेल असं म्हणलाय का? तर हो. तत्वज्ञ राणी असू शकते का? असू शकते. म्हणजे त्या ठिकाणी तो स्त्री आणि पुरुष यामध्ये भेदभाव करत नाही. पण अदरवाईज ह्या वाक्यामधनं मात्र काय कळतंय की तो मानतोय की तो पुरुष आहे, म्हणजे स्वतःला तर स्त्रीपेक्षा थोडंसं वरचढ मानतोय. कळतंय? म्हणजे लक्षात घ्या की मुलांनो, की प्रत्येक संकल्पना एका वाक्यावरनं आपण त्या स्लेव्हरीच्या कन्सेप्टला, गुलामगिरीच्या सिद्धांताला, अरिस्टॉटलचा जो गुलामगिरीचा सिद्धांत आहे त्याच्यावर कसा प्लेटोचा प्रभाव आहे किंवा त्या परिस्थितीचा कसा प्रभाव आहे, कारण त्या कुठल्याही त्या परिस्थितीमध्ये त्यावेळेच्या ग्रीक विचारामध्ये सुद्धा स्त्रियांना गुलाम होतेच ना त्यावेळेला, तर त्यांना समान स्थान होतं का? कळतंय मी तुम्हाला काय म्हणतोय? तर त्या गुलामीचा सिद्धांत बघताना आपण बघूयात, पण ह्या वाक्यावरनं. पण सगळ्यात शेवटचं वाक्य महत्वाचं आहे. सॉक्रेटिसचा त्याच्या आयुष्यावरील प्रभाव सांगण्यासाठी प्लेटोचं असं वाक्य, आता वरचं वाक्य मग गाळायचं, फक्त एवढंच म्हणायचं की मी देवाचे आभार मानतो की मी सॉक्रेटिसच्या काळात जन्माला आलो. एवढंच वाक्य आपल्याला एवढं योग्य आहे ना. त्या समजा सॉक्रेटिसचा प्रभाव वर्णन करा प्लेटोच्या आयुष्यावरील असं वाक्य आलं तर सगळ्यात शेवट असं ह्या वाक्याने करू शकतोय ना. प्लेटोच्या या ग्रंथातील हे असं वाक्य आहे की मी देवाचे आभार मानतो की मी सॉक्रेटिसच्या काळात जन्माला आलो. कळतंय? तर हा यूज करायला जमू दे हे वाक्य व्यवस्थित बोलताना. एक महत्वाचा फरक आहे, तो म्हणजे सॉक्रेटिस तत्वज्ञानाबद्दल बोलला, राजकारणाबद्दल जास्त बोलला नाही. पण प्लेटोला कळलं की तत्वज्ञान आणि राजकारण आपण वेगळं ठेवू शकत नाही. सॉक्रेटिसच्या विचारात ते आठवत होतं, पण प्लेटोनं ते ऑलरेडी मांडलं की आपण तत्वज्ञान आणि राजकारण हे वेगळं ठेवू शकत नाही. तर ह्या सगळ्या ह्याच्यामुळे सॉक्रेटिसला विचार करण्याची प्रोसेस किंवा विचार प्रक्रिया ही कुणामुळे निर्माण झाली? तर सॉक्रेटिसमुळे. तर ही दोन वाक्य तेवढी व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत की जे प्लॅटोनिक आहे ते सर्वच सॉक्रेटिक आहे हे वाक्य. आणि दुसरं वाक्य लक्षात ठेवायचं आहे की मी देवाचे आभार मानतो की मी सॉक्रेटिसच्या काळात जन्माला आलो. कळतंय का रे? आता त्याची 3 बुक्स महत्वाचे, अनेक आहेत बुक्स, पण 3 प्लेटोचे बुक्स महत्वाचे आहेत. कुठले कुठले 3 बुक्स? पहिल्यांदा रिपब्लिक, द रिपब्लिक. खरं तर पण द रिपब्लिक एवढंच नाव आहे का? रिपब्लिक, द रिपब्लिक एवढंच नाव आहे का? नाही एवढं. पुढचं महत्वाचं आहे द रिपब्लिक. आणि त्याची एक संकल्पना येते, न्यायाची संकल्पना, कन्सर्निंग जस्टिस. त्यांना असंच नाव द्यायचं.
कन्सर्निंग जस्टिस. कळतंय? म्हणजे न्याय न्याय ही संकल्पना. आदर्श राज्य निर्माण व्हायसाठी सर्वात महत्वाची संकल्पना त्याच्यामध्ये काय होती? न्याय. न्याय निर्माण झाला पाहिजे. तो कसा, त्याची थिअरी ऑफ जस्टिस आहे ती बघूयात आपण योग्य बघायला. मला आता एवढं कळायला लागलं की एकेका लेक्चर मध्ये होणं काही शक्य दिसत नाही. की ज्या प्रकारे आपण चाललोय याच्यामध्ये त्यांना बाकीच्या सगळ्या ज्या महत्वाच्या संकल्पना आहेत त्या मांडल्या. सगळ्या ज्या दिसत आहेत त्या आता फिलॉसॉफर किंग, कम्युनिझम, शिक्षण, न्याय, या सगळ्या संकल्पना या पुस्तकातल्या आहेत. दुसरं पुस्तक आहे द स्टेट्समन. आणि तिसरं पुस्तक आहे द लॉज. त्या लॉज मध्ये त्यानं मात्र तत्वज्ञ राजावरून कायद्याचे राज्य स्वीकारले. त्याच्या मूलभूत संकल्पनेमध्ये त्यानं बदल नाही केलाय. ओके, त्यानं काही चेंज केला, बदल केला, रिक्वायर्ड चेंजेस नुसार. सभ्यवादामध्ये पण बदल केले रिक्वायर्ड. ही त्यानं तीव्रता कमी, संकल्पना काढून टाकली नाही बरं का, त्यानं तीव्रता कमी केली. त्याची पूर्णच नसला पाहिजे ह्याला नाहीये केलं त्यानं. पण त्या पुस्तकामध्ये पूर्णपणे तो नाकारत नाहीये बरं का साम्यवादाचा यूज. बदल पाहिजेत आणि गरजेनुसार बदल पाहिजेत असं म्हणतो. ठीक आहे, ते बघूयात. पण मूळचा बदल हा आहे की तत्वज्ञ राजावरून त्यानं काय स्वीकारलं? कायद्याचे राज्य. 3 पुस्तकं लक्षात ठेवायची तुम्ही. तरी ह्या पुस्तकांमध्ये इथं दिलेलं आहे जास्ती, तर मी तुम्हाला इथं जास्त काय सांगायचं पडत नाहीये. ह्या नोट्स मध्ये तुम्हाला हे 3 पुस्तकांमध्ये काय दिलेलं आहे हे आहे तिथं. आता आपण जाऊयात कल्पनेचा सिद्धांत किंवा सत्सामान्यांची किंवा सद्रूपांची उत्पत्ती. इथं लिहिताना बघा, आधी त्यांनी थिअरी ऑफ सोल मांडलेला आहे. पण मूळचं काय पाहिजे? थिअरी ऑफ आयडियाज किंवा थिअरी ऑफ फॉर्म्स.